SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्या म्युच्युअल फंड याच्या अंडर येतं. म्युच्युअल फंड आपण करणं फार गरजेचं असतं, त्यामुळे आपल्याकडं कॉर्पस तयार होतो आणि आपली सेविंग होण्यासाठी मदत होते. परंतु आता म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा कधीकधी प्रॉब्लेम्स येतात. आपण वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये म्युच्युअल फंड घेत असतो, वेगवेगळ्या SIP घेत असतो. परंतु काय होतं, जर लेडीजच्या नावाने SIP आपल्या म्युच्युअल फंड्स असतील तर कधी-कधी म्हणजे कधी-कधी आपलं डॉक्युमेंट चेंज होतं. विशेषतः महिलांचं जे डॉक्युमेंट असतं ते कालांतराने चेंज होतं. पहिल्यांदा वडिलांच्या नावाने त्यांचं नाव असतं. लग्न झाल्याच्या नंतर आपण आधार कार्ड अपडेट करतो, पॅन कार्ड अपडेट करतो आणि मग ते नावं चेंज होतो. तर हा व्हिडिओ त्या व्यक्तींसाठी, त्या महिलांसाठी आहे की ज्यांनी लग्नाच्या अगोदर SIP किंवा म्युच्युअल फंड स्टार्ट केले होते किंवा लग्न झाल्यानंतर डॉक्युमेंट अपडेशनच्या अगोदर जुन्या किंवा काही लोक जुनं जे बँक खातं असतं लग्नाच्या आधी काढलेलं, ज्याच्यावरती आपलं अगोदरचं नाव असतं, माहेरचं नाव असतं आणि त्यानंतर आपण पॅन कार्ड अपडेट करतो आणि नंतर मग पॅन कार्डवरचं नाव आणि आपल्या बँक खात्यातलं नाव हे वेगळं येतं आणि मग प्रॉब्लेम येतो. तर नमस्कार, मी प्रियांका माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करते. आणि असा जर प्रॉब्लेम आला तर काय करायचं हे मी तुम्हाला आज सांगते. तर आता बऱ्याचदा काय होतं की आपली SIP असते, आपण 2-4 वर्ष 5-10 वर्ष SIP टाकत असतो, त्यावेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही, ऑटो डेबिट होत असतं व्यवस्थित. परंतु कधी आपल्याला KYC अपडेट करा असा मेसेज येतो. समजा ग्रो तुम्ही वापरत असाल तर तिथं नोटिफिकेशन येतं आणि मग आपण KYC अपडेट केली तर आपलं जे पॅन कार्डवरचं नाव आहे आणि जे आपलं बँक अकाउंट जिथून आपले पैसे कट होतात तिथलं नाव आहे त्याच्यामध्ये तफावत येते आणि त्यानंतर आपली ती जी ऑटो डेबिट की SIP असते ती बंद होते. आता बंद झाल्याच्या नंतर आपल्याला जर समजा ती रिस्टार्ट करायची असेल तर त्याच्यासाठी काय करायचे, एक तर आपण आपण तिकीट रेज करायचं असतं, खाली हेल्प ऑप्शन असतो, तिथून तिकीट रेज करायचं. त्यानंतर कस्टमर केअरचा त्यांचा फोन येतो, त्यांना आपण क्वेरी सांगितली की असा प्रॉब्लेम झाला आहे तर ते आपल्याला एक ॲप्लिकेशन फॉर्म पाठवतात, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म पाठवतात. तो फॉर्म आपण डाउनलोड करायचा आणि तो फॉर्म व्यवस्थित भरून त्याच्यासोबत आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स, KYC अपडेशनचे किंवा नाही का आपण कुठं राहतो आहे त्याचं हे असतं म्हणजे पत्ता, कुठं राहतो त्याच्यासाठीचे डॉक्युमेंट, असे 2-3 डॉक्युमेंट असतात. ते डॉक्युमेंट, तो फॉर्म आपल्याला त्यांनी दिलेल्या ॲड्रेसवरती कुरिअर करायचा असतो. म्हणजे त्यांचं जे मेन ऑफिस आहे त्याचा ॲड्रेस असतो तो, तिथे पोस्टातनं ते कुरिअर करायचं. कुरिअर केला की ते फॉर्म त्या लोकांना भेटल्याच्या नंतर 5 दिवसामध्ये आपल्या ग्रो समजा तुम्ही वापरत असाल तर तिथं ते अपडेट होतं आणि त्यानंतर आपण जी बंद पडलेली SIP आहे ती पुन्हा रिस्टार्ट आपली करू शकतो, दुसऱ्या दिवशीच करू शकतो. आता कधी काय होतं की आपल्या नावामध्ये डिफरन्स असतो आणि आपण जर एखादी म्युच्युअल फंड आपल्याला क्लोज करायचा असेल किंवा मूव्ह करायचा असेल, होतं ना की एखादा अंडर परफॉर्म असतो किंवा त्याचा परफॉर्मन्स व्यवस्थित नसतो, म्हणून आपल्याला जर तो दुसरीकडे मूव्ह करायचा असेल किंवा रिडम्शन मारायचं असेल तर त्यावेळीसुद्धा हा प्रॉब्लेम येतो. त्यावेळेससुद्धा हीच सेम प्रोसेस आहे. कारण ज्यावेळेस आपण रिडम्शनला टाकतो तर त्यावेळेस रिडम्शन ॲक्सेप्ट होतं, परंतु ज्यावेळेस ते बँकेपर्यंत जातं, बँकेपर्यंत गेल्याच्या नंतर बँक त्यांना सांगते की तुमचं आमचं आणि त्या जे म्युच्युअल फंडाच्या त्यांच्या ग्रोमध्ये जे नाव आहे त्याच्यामध्ये तफावत आहे, त्यामुळे आम्ही हे पैसे पाठवू शकत नाही. आणि आपल्या जो काही म्युच्युअल फंड आहे त्यांच्याकडून SMS येतो की ह्या कारणामुळं ॲप्लिकंट नेम आणि बँक नेम, KYC नेम हे वेगळं असल्यामुळे तुमची SIP रिडम्शन जे आहे ती रिक्वेस्ट कॅन्सल झाली आहे. ह्या वेळेससुद्धा सेम प्रोसेस आहे. आपल्याला ते ॲप्लिकेशन फॉर्म देतात, तो फॉर्म भरून त्याच्यासोबत जे काही डॉक्युमेंट लागतात ते पण त्यांनी तिथं दिलेले असतात. तर ते डॉक्युमेंट आपण फॉर्म भरून डॉक्युमेंट कुरिअर करायचे आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये ग्रोवरती ते अपडेट होतं आणि अपडेट झाल्याच्या पुढे आपण ते SIP जी आहे ती रिडम्शन करू शकतो किंवा जर आपली जी SIP थांबलेली आहे ती आपण पुन्हा रिस्टार्ट करू शकतो.
तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल, कारण प्रत्येकालाच असा प्रॉब्लेम येतो असं नाही, परंतु ज्या महिला आहेत किंवा बरेचसे जे लोक आहेत तर ते महिलांच्या खात्यावरती टॅक्स लागत नाही म्हणून त्यांचं खातं वापरत असतात, असे भरपूर लोक आहेत आणि त्यामुळे नंतर हा प्रॉब्लेम होतो. नक्कीच हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी आयडिया असावी, आपण व्हायबल होऊन जातो की काय करावं काय नाही करावं. तर सोपं आहे, फक्त ग्रोच्या कस्टमर केअरशी कॉन्टॅक्ट करायचा आणि आपली क्वेरी त्यांना सांगितली की ते आपल्याला बरोबर सपोर्ट करतात. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला नेमकं असा प्रॉब्लेम आला तर काय करायचं हे कळलं असेल. आणि जर समजा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही अजूनपर्यंत SIP किंवा म्युच्युअल फंड तुम्ही पैसे टाकत नसाल तर नक्कीच तुम्ही थोडीफार गुंतवणूक या गोष्टींमध्ये केली पाहिजे, कारण गुंतवणुकीची सवय असेल तर नक्कीच आपल्याकडे थेंबे थेंबे तळे साचे, कारण आपण भरपूर अशा अनावश्यक गोष्टी असतात की जिथे आपण पैसे बर्बाद करत असतो. तर नक्कीच थोडीफार आपल्याला म्हणजे जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्या थोडंसं कमी जरी आपण गुंतवणूक करायला सुरुवात केली तर ती एक सवय होते आणि सवयीचं रूपांतर एका चांगल्या गोष्टीमध्ये नक्कीच होत असतं. तर थँक्यू. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवनवीन फायनान्शियल रिलेटेड व्हिडिओ मी या चॅनलवरती अपडेट करत असते. नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओचे फायदे होतील आणि एक दिशा भेटेल, होप सो. तर थँक्यू आणि थँक्यू व्हेरी मच.